तुम्ही आता काही दिवसापासून अशी चर्चा चालू होती की पक्ष की अपक्ष आणि आज तुम्ही फॉर्म भरले, नेमकं काय सांगता? जे सांगितलं होतं ते दोन्ही केलं आहे. मी पक्षाकडून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाकडून नगराध्यक्षासाठी आणि प्रभाग क्रमांक 5मध्ये असे 2 पक्षाच्या वतीने फॉर्म भरलेले आहे. तसंच अपक्ष म्हणून नगराध्यक्षपदासाठी आणि प्रभाग क्रमांक 5मध्ये अपक्ष हे पण 2 फॉर्म भरलेले आहे. असं आता समाजाला काही अडचण नाही काही त्याला. आपण मग गौप्यस्फोटमुळे बाकीच्यांना घाम फुटणार असं देखील आता घाम फुटला काय तुम्हाला कॅमेरा घेऊन जावं लागेल त्यांना पाहायला. आता घाम फुटला आपल्याला कसं कळणार इकडे राहून ते तुम्हीच पहा कसं घाम फुटला काय फुटला. नगराध्यक्षपदासाठी तुम्ही उभे राहताय, नेमकं काय विजन असणार तुमचं? नाही आता ते प्रचार दरम्यान सांगू ना अजून प्रचार तर चालू होऊन द्या. सगळे विजन सांगू बा तुम्हाला लेखा जोखा दाखवू जनतेपर्यंत जाऊ सगळं त्यावेळेस दाखवून देऊ. काय आव्हान करणार आता नागरिकांना तुम्ही? नाही फक्त शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या पाठीमागं उमेदवारी मतदारांनी भक्कमपणे उभे राहिले पाहिजे. तसंच प्रभाग क्रमांक 7मध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं सागर निवृत्ती लुटे यांचा फॉर्म भरलेला आहे. त्याचप्रमाणे अपक्ष पण त्यांचा फॉर्म 7 मधून भरलेला आहे. त्याचप्रमाणे गणेश होले यांच्या मातोश्री उज्ज्वला राजेंद्र होले यांचाही शिवसेना पक्षाच्या वतीने प्रभाग क्रमांक 8मध्ये फॉर्म भरलेला आहे आणि अपक्ष पण फॉर्म भरलेला आहे. काही वेळापूर्वी खासदार भाऊसाहेब वागचौरे या ठिकाणी आले होते. ते एका गटाला भेटले, मात्र तुम्ही म्हणताय की तुम्ही उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून तुम्ही या ठिकाणी अर्ज दाखल केला आहे, मात्र तुमची भेट झाली नाही. ते आले की नाही मला माहिती नाही, कल्पना नाही आहे. पण ते ज्या पक्षाचे आहे त्या पक्षाच्या उमेदवारीसाठी त्यांनी यायला पाहिजे होतं. मला काही भेटलेले नाही ना आलेले नाही. मग ते कुणासाठी आले आणि कायसाठी आले आता त्याची चौकशी आपल्याला करावं लागणार आहे. आपण बाकीचे उमेदवारांना भेटले, मात्र तुम्हाला नाही भेटले. आता ते पक्ष श्रेष्ठी ठरवतील ना. बाकीच्यांनी का उमेदवारी घेतली नाही, उमेदवारी का भरली नाही ते पक्षाला विचारणा केली जाईल त्यांना.